विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। सत्तेची नशा आपल्या डोक्यात कधी चढली नाही। हर्षवर्धन पाटलांचा भरणे यांना उपरोधिक टोला। मी गेल्या 40 वर्षांपासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मी कुठल्या पदावर आहे किंवा नाही याची मला आयुष्यात कधीही जाणीव झाली नाही आणि होणारही नाही, कारण आपल्या डोक्यात सत्तेची हवा कधी चढलीच नसल्याचा उपरोधिक टोला माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता भरणे यांना लगावलाय। फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी इंदापूर शहरातील राधिका हॉल येथे पत्रकार दिन व पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद माननीय बांधकाम सभापती प्रवीण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती मयरसिंग पाटील इत्यादी उपस्थित होते। एखाद्याचे काम नाही झाले तरी चालेल, परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही भूमिका आपण सातत्याने स्वीकारली आहे। आज विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व पत्रकार यांचा सन्मान झाला आहे। मान सन्मान हा मागून मिळत नाही, तो कृतीतून मिळवावा लागतो। माझ्या मते आज तो पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांनी सर्वांचा मान सन्मान केला आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले। इथे आल्यानंतर पत्रकारांनी येणाऱ्या पाहुण्यांना टोप्या आणि पत्रकारांना फेटे बांधले। मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिले की पत्रकार सुद्धा आम्हाला टोपी घालू शकतो आणि आम्ही सुद्धा पत्रकारांना फेटे बांधू शकतो, असे मिश्किल उदाहरण देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। हे लोकशाहीचे आदर्शवत उदाहरण असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले। हा कार्यक्रम सर्वांमध्ये मैत्रीचे नाते संबंध निर्माण करणारा असल्याने आयोजक व पत्रकार यांचे मनापासून अभिनंदन केले। भविष्य काळात पत्रकारांनी आपल्या लेखणीतून इंदापूर तालुक्याचा खऱ्या अर्थाने कायापालट घडवावा। लेखणीच्या माध्यमातून खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे हे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या राज्याला दाखवून द्यावे। मनुष्य जन्माला आल्यानंतर वादविवाद होत असतात, परंतु कुठेतरी मागे पुढे सरकून तडजोडी कराव्या लागतात। आम्ही सुद्धा जीवनात थोडे मागे सरलो व पुढेही सरलो, कुठेतरी 2 पावले मागे पुढे घ्यावी लागतात। जे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करतो त्याला योग्य न्यायही मिळतोच। पत्रकार भावनासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। इत्यादी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्यामध्ये पत्रकार तानाजी काळे, मंगेश कचरे, नितीन चितळकर, डॉक्टर गजानन टिंगरे, सुरेश मिसाळ, विकास कोकरे, मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित होते। प्रास्ताविक प्रकाश आरडे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले व आभार सुधाकर बोराटे यांनी मानले। विश्व 24 न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। या सगळ्या महिला भगिनींचा आपण सत्कार ठेवले। बहिणी कोणी अंगणवाडी सेविकेमध्ये काम चांगले केले, कोणी नगराध्यक्ष म्हणून चांगलं काम केले, कोणी एखाद्या संघटनेमध्ये चांगलं काम केले। आणि मला असं वाटतं की आज आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत लोकशाही आहे। सगळ्यात जास्त पत्रकारांची संख्या इंदापूर तालुक्यात। अगर इसे करून काय मोबाईल सागरला सांगितलं पत्रकारांची संख्या आपल्या तालुक्यात खरंच जास्त आहे। ते कशामुळे घडलं तर आपल्याकडं लोकशाही आहे। म्हणजे मी तर माझ्या राजकीय जीवनामध्ये मी 40 वर्ष सार्वजनिक त्या 2 कार्यक्रमाबद्दल मी भाष्य करणार नाही, पण इथं आल्यानंतर मला फरक जाणवला। आलेल्या पाहुण्यांना टोप्या आणि आलेल्या पत्रकारांना फेटा। पहिल्यांदा बघितलं पत्रकार सुद्धा आम्हाला टोपी घालू। संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।